ऑसम. आपल्या इकडे आता स्विमिंग पूल आहे इकडे. स्विमिंग पूल म्हणण्यापेक्षा असं त्यांनी वॉटर टाईप केलं. आय डोंट नो स्विमिंग पूल आहे का विचारावं लागेल, पण दिसतं तर स्विमिंग सारखंच आहे, स्विमिंग पूल सारखं. आणि समोर समुद्र आहे आपला, एकदम खवळलेला समुद्र आहे आणि ब्युटिफुल सीन्स आहेत एकदम सुंदर. आणि मागे आपलं हे रिसॉर्ट आहे. हे सगळे जे रिसॉर्ट आहे ना हे आपलं म्हणजे इथे आपण बुक केलं आहे. आपली रूम ॲक्च्युली पलीकडे आहे, म्हणजे हा साईड पाहिजे होती मला, पण एनिवेज पलीकडच्या साईडचा तो मी जो व्ह्यू दाखवला तुम्हाला. आता आम्ही प्रॉपर्टीमध्ये आहोत, क्राऊन प्लाझा दनांग, जिथे आम्ही राहतोय. आणि इकडचं जर तुम्ही व्ह्यू बघितलात, जर समुद्र आहे, पण ऑफकोर्स समुद्र खवळलेला आहे. तर त्यांनी सांगितलं समुद्रात अजिबात म्हणजे गोव्यासारखं इथे लोक समुद्रात वगैरे जात नाहीत खेळायला, पण इथे स्विमिंग पूल्स वगैरे भरपूर आहेत, बसायला भरपूर जागा आहे. आणि वारं इतकं आहे ना, इतकं थंडी आहे. म्हणजे मला वाटलं होतं की टेम्परेचर साधारण ह्युमिड असेल, गरम होत असेल, पण असं अजिबात नाही आहे. इनफॅक्ट मी आत्ता जॅकेट घातलं, इतकी थंडी आहे इकडे. चांगलंच वारं सुटलं आहे आणि व्ह्यू तर खूपच अमेझिंग आहे. आता मी जस्ट ब्रेकफास्ट केला आणि इथे आलो आहे फिरायला. इकडे ॲक्च्युली आत्ता ब्रेकफास्टसाठी जागा आहे आणि ब्रेकफास्ट लंच डिनर या हॉलमध्येच होतो. ऑफकोर्स तुम्ही रूम सर्व्हिस पण मागू शकता. ब्युटिफुल प्लेस आहे. अजून एक म्हणजे व्हिएतनामच्या फूडमध्ये मीठ खूप कमी असतं. खायचे हाल चालू आहेत. हां, कारण फूड इतकं टेस्टी नाही आहे. आता आपल्या इंडियन लोकांना स्पायसी मसालेदार खाण्याची सवय आहे. इथलं फूड एकदम ब्लँड आहे, पण इथले लोक व्हेजीज खूप खात आहेत. म्हणजे नॉर्मल रॉ व्हेजीज खूप खातात, पण मीठ नसतं. मग तुम्ही जर बघाल तर इथली लोक ॲक्च्युली फिट आहेत आणि खूप बारीक आहेत. इथली लोक बारीक आहेत आणि सगळं असं ॲब्सोल्युटली मीठ पण म्हणजे ते खातच नाहीत. मीठ वगैरे पण खात नाही ती लोक. तिखट तर लांबची गोष्ट झाली अजिबात. आणि लीन अँड ट्रीम आहेत एकदम मस्तपैकी लोक. बघ हे लोक जे काम करतायत ना, त्यांनी जी टोपी घातली आहे दिसतंय का, ही व्हिएतनामी टोपी आहे. हे लोक काम करतायत. अशी सगळ्या जे लोकांनी काम करतायत ना त्या सगळ्या लोकांनी अशी टोपी घातली आहे. सो आपण आता आपल्या रूममध्ये परत जाऊयात. एक रूम टूर ऑलरेडी झालेला आहे आपला, बट स्टील ओव्हरवेट ओबेस इथे कोणी नाही आहे. म्हणजे आम्हाला तरी आत्तापर्यंत कोणी असं ओव्हरवेट ओबेस खूप जाड असं कोणी दिसलं नाही आहे. मे बी हेच ते कारण आहे की ती लोक मीठ अजिबातच मीठ खात नाहीत. आणि मीठ खातात, बीफ खातात, पोर्क खातात. चिकन खूप कमी आहे इकडे, फिश पण खूप कमी आहे दिसतं आहे, पण पोर्क आणि बीफ जास्त खाणारी लोक आहेत. म्हणून नॉनव्हेज आम्ही अवॉइड करतोय. सॉल्ट, मीठ नॉट मीट, सॉल्ट खूप कमी आहे जेवणात. करेक्ट. आणि मेन म्हणजे नॉनव्हेज आम्ही इथे अवॉइड करतोय बिकॉज आय डोंट नो की ते कसलं देतात. कारण चिकनची एक डिश मागवली होती, पण त्यांना स्वातीने त्यांना जवळजवळ बजावून 10-15 वेळा सांगितलं की नो बीफ, नो पोर्क, नो बीफ, नो पोर्क, ओनली चिकन, कारण त्यांना इंग्लिशचाही प्रॉब्लेम आहे. ओके. सो पण फूडचे थोडेसे हाल आहेत. आपल्यासारख्यांना इथं जास्त जमत नाही इकडे, कारण सारखं नूडल्स, आणि ते पण इतकं ब्लँड असं वाटतं की पाण्यातच टाकलेत ते नूडल्स. आपण मग त्यांना स्पायसेस वगैरे मागून मग स्पायसेस त्याच्यात टाकून मग आपल्या इंडियन पद्धतीने मग आपण करून हे करतो आहे. ओके. सो आपल्या 8th फ्लोअरला आहे. इथली व्हिएतनामीज कॉफी जी आहे ती खूप छान आहे. व्हेरी स्ट्रॉंग कॉफी. आणि मला कॉफी भयंकर आवडते, सो मला कॉफी खूप इथली आवडलेली आहे. एकदम स्ट्रॉंग कॉफी आहे, व्हिएतनामीज कॉफी. करेक्ट. 8th फ्लोअर आला आहे. सो आपण आता हे आपलं इथे पण रूम्स आहेत सगळ्या लेन्समध्ये. इथे 5 स्टार प्रॉपर्टी असल्यामुळे त्यांना तेवढे रूम्स ठेवावेच लागतात. आणि इथे आपलं ही साईड आपली आहे, इकडनं आपले रूम्स आहेत. सो
अप्रतिम जागा आहे क्राऊन प्लाझा. खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे, लोक पण चांगली आहेत आणि फक्त फूडचाच एक इश्यू आहे, बाकी अदरवाईज एव्हरीथिंग इज ओके. अरे कार्ड पडलं. ओके, सो आपलं रूम आली आहे. सो आता आपण इकडे आवरूयात थोडंसं आपल्या, आणि आंघोळ वगैरे तर झालेल्या आहेत आमच्या. आता थोड्या वेळाने आपण नेक्स्ट प्लॅन करूयात. आता आपण आलोय एका पगोडामध्ये. पगोडा इज ॲक्च्युली बुद्धिस्ट टेम्पल. इथे एक स्टॅच्यू आहे ज्याला लेडी बुद्धा म्हणतात. तर ते आता आपण बघणार आहोत की काय नक्की इथलं हिस्ट्री काय आहे आणि इथे ॲक्च्युली प्लेस ही कसली आहे. तर लेट्स गो. ओके, इथे पार्किंगसाठी मोठी जागा आहे, एकदम सिस्टमॅटिक. आणि इकडे सगळं व्यवस्थित असं, बसेससाठी वेगळं, आपल्यासारखं नाही आहे की कुठेही गाड्या सगळ्यांनी लावल्यात. प्रत्येक वेगवेगळ्या कार्स आणि टेम्पोज आणि बसेससाठी वेगवेगळे सेक्शन आहे. ओके, सो आता हे जे आहे पण एंट्री करतोय आणि इथे समुद्र ऑसम दिसतोय. खूप असे स्पॉट्स आहेत ना जिथे मला असं वाटलं होतं की गाड्या थांबवावा, पण एवढे स्पॉट्स आहेत की आपण म्हटलं चला वर जाऊनच करू. ओके, हे थोडासा एक ओव्हरव्ह्यू देतो इकडचा ना, आपण बाकीचं रेकॉर्ड करूयातच. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हा जो पगोडा आहे, का म्हणतात त्याला, पगोडाच म्हणतात बरे, पगोडा आहे. आणि आता आपण एक्सप्लोअर करूयात. टॅक्सीवाला मागे लागला ॲक्च्युली आपल्या, की मला दिवसभर बुक कर, आणि 1 मिलियन व्हिएतनामी डॉंग तो म्हणतोय. 1 मिलियन म्हणजे अराऊंड 3,800 रुपये झालेत. ओके, तर ह्याचा फोटो तुम्हाला नेहमी बघायला मिळेल. हे जे आहे ना झाड, हे असे झाडं खूप आहेत वेगवेगळे. हे बॉन्जाय म्हणतात त्याला, बॉन्जाय. आणि खूप जुने ट्रीज असू शकतात हे बॉन्जाय आहेत. ओके, आणि इकडे ना समुद्र आहे. हा आपण एक स्पॉटला जाऊयात आणि ते सगळं चेक करू. केवढा जबरी दिसतोय हा. चला इकडनं आपण जरा चेक करू. ऑसम समुद्र आहे. आणि हे आहे ते लेडी बुद्धा. आपण ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो ना, क्राऊन प्लाझा, ते इथेच कुठेतरी आहे. आणि तिथून हे गॅलरीतनं दिसायचं. ओके, दुसऱ्या साईडच्या गॅलरीतनं हे दिसायचं, म्हणजे तिथल्या बीचवरनं हे दिसायचं आपल्याला. तर आपण तिथेच कुठेतरी होतो आणि आता आपण तिथनं पुढे आलेलो आहे. आपण तिथेच कुठेतरी होतो कारण ते सर्कल आहे ना राऊंड. हां, तो सर्कल पण गॅलरीतनं दिसत होता आपल्या तिकडे. आता ते मोबाईलवर नाही होणार, पण इथे तो सर्कल आहे जो मी गॅलरीतनं दाखवत होतो. जबरदस्त. तर इथे जर फोटोज घेऊयात डिफरंट. आणि चाऊ हिंग युंग, सोंत्रा, सगळे बुद्धिस्ट वेगवेगळे मॉन्क्सचे असे हे नावं दिलेली आहेत त्यांनी. इकडनं पण विशाल समुद्र. हा कुठला सी आहे रे? आय थिंक दिस इज साऊथ चायना सी. साऊथ चायना सी आहे हा, साऊथ चायना सी. कंप्लीट साऊथ चायनाची सी आहे. इकडचं पाणी गोड असतं का? ह्याच्या आतमध्ये असा एक माणूस दाखवलाय जो रीड करत बसलाय. ह्याच्या आतमध्ये एक माणूस रीड करत बसलाय, बघतो, दिसतंय का? चलो, आपण इथे एक बुद्धा पण आहे जे रिक्लायनिंग बुद्धा.
आपण जाऊ वरती. हो लवली, काय मस्त केलं बघ. छान. इथे मध्ये बघ अगरबत्ती लावली लोकांनी. सुंदरच आहे, खूपच छान. हो 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 लवली. अजून एका वेगळ्या टेम्पलचा एंट्रन्स आहे. इथे काही कळत नाही, जिथे इंग्लिश आहे तिथेच इथे लिहिले बाबा काहीतरी. काय लिहिलंय? डिअर गेस्ट, युनिसिटी. लेडी बुद्धाचा स्टॅच्यू जवळ दिसतोय आता आपल्याला. पण इकडे एक पगोडाच आहे. हो काय मस्त करतात रे ही लोक. ब्युटिफुल. झाडे सगळी बोन्सायची झाडं सुंदर केलीत खूप. डिमन. ओ लवली, ब्युटिफुल यार, काय सुंदर आहे. एकदमच छान. मधनं पण लेट्स ट्राय दिस. सगळीकडे अशी आहे ना बोन्सायची, सगळीकडे अशी बोन्सायची झाडं समोर ठेवलेली आहेत. आणि अशी कुंड्या पण एकदम असं एकदम जुन्या काळच्या आहेत सगळ्या, अशा मोठ्याच्या मोठ्या. चला आतनं पण आपण ट्राय करू कॅप्चर करायचा. ओ बापरे. म्हणतात की लोक देवाला. सुंदर. ब्युटिफुल. आपण आता इकडनं आहे ना इकडनं आपण आत जाऊयात आणि बघूयात काय. अगेन दिस इज वन मोर ब्युटिफुल. जे काय त्यांनी गेट केले आहे एकदम सुंदर आहे. आणि इथनं समुद्र खूप सुंदर दिसतोय, खूपच सुंदर. सगळे लोक फोटो काढतायत. इथनं समुद्राचा सीन बघा. ओ माय गॉड, ब्युटिफुल. खालती इथे पार्किंग स्पेस वगैरे असेल पण इथे मागे समुद्र. मी इकडे येण्याच्या अगोदर जे काय वाचत होतं ना, व्हिएतनाम बरोबर थोडी माहिती घेत होतो, कुठे जायचं, काय 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 बघण्याचे स्पॉट्स आहेत. तर तिथे त्याच्या एका व्हिडिओमध्ये ह्या प्लांटचं फोटो होता. हा याचा फोटो आहे ॲक्च्युली. इथं बघितलं तर हे असं एक आय डोंट नो काय रायनोसरस टाईप आहे काहीतरी. आणि वरती प्लांट आहे बोन्सायचं, एकदम मस्त. आणि एकदम मस्त केलं आहे. आणि
इकडनं आपण आता आलेलो आहोत लेडी बुद्धा आणि दिस इज लेडी बुद्धा. माय गॉड, खूपच उंच आहे आणि एकदम सुंदर, ब्युटिफुल, खूपच छान आहे, खूप छान. क्राऊनवर मी इथे आलो. इकडनं सुद्धा ना खूप सुंदर लेडी बुद्धाचा जो व्ह्यू आहे ना खूप सुंदर दिसतोय. प्रतिम, खूप सुंदर आहे. आणि मध्ये ना असं मध्येच ऊन येत आहे आणि ऊन पण असं ढगांच्या मधनं थोडे थोडे असे शेड्स देत होतो. आम्ही ॲक्च्युली त्याच्यासाठीच व्हिडिओ सुरू केला आणि नेमका परत ढग आले मध्ये ना. आत्ता त्यांच्याबरोबर लेडी बुद्धाच्या बरोबर कपाळावरती आत्ता एक प्रकाश आला होता, असलं परफेक्ट होता, पण तो मिस केला यार मी. आता आय डाऊट की परत तसं होईल. इकडे सगळं लाफिंग बुद्धा वगैरे पण आहे. ते लोक स्पॉट हे करतायत. मध्ये उदबत्ती लावलीत लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी. त्याच्यामध्ये क्लायमेट एकदम चेंज झालाय, गार वाटायला लागलाय आणि इथला व्ह्यू परत चेंज झाला. इकडे लाईट्स इफेक्ट्स वेगवेगळ्या दिसत आहेत. इतकं सुंदर आहे ना हे. इथं टाइम स्पेंड करायला आम्हाला इथे ऑलरेडी 1-1.5 तास होऊन गेलाय आणि खूपच सुंदर आहे यार ही जागा. म्हणजे ही मस्ट विजिट प्लेस आहे. तुम्ही इथे आलात व्हिएतनाममध्ये, दनांगमध्ये, तर प्लीज ही प्लेस विसरू नका. असं होणारच नाही म्हणा, पण हे खूप सुंदर आहे माहिती आहे का, खूपच सुंदर आहे. कॅमेरा जस्टिस नाही करत आहे हे. इथलं क्लायमेट, इथले डोंगर खूपच छान आहेत. सगळे वेगवेगळे स्टॅच्यूज आहेत इथे. बॉन्झाई ट्रीज आहेत, केवढे आहेत बॉन्झाई ट्रीज, केवढे तरी आहेत. म्हणजे ही सगळी मोठी झाडं आहेत जी मे बी 25-30 वर्षाची असतील. ओके, हे काही आत्ताची झाडं नाही आहेत खूप, कारण ह्याला जर तुम्ही रूट्स वगैरे बघितलेत ना, ही खूप जुनी रूट्स आहेत आणि खूप जुनी झाडं आहेत. आणि आता एकदम गार वाटायला लागलं आहे, कारण पावसाचा पण सीन दिसतोय आत्ता. थँकफुली अजूनपर्यंत आपण पावसात भिजलो नाही आहे इकडे आल्यावरती. पण बघा ना काय काय व्ह्यू आहे. ओके, सो माझं डिश आलेली आहे आणि मी हे स्पायसी चिकन सॅलड टाईप मागवले, मी जे तुम्हाला दाखवलं ते वेगवेगळे सॉसेसेस आहेत आणि छानपैकी लेट्यूज आहेत आणि मिक्स व्हेजिटेबल्स विथ चिकन. दिसायला तर खूप इंटरेस्टिंग दिसते. ओके, सो लेट मी एन्जॉय दिस. स्वातीचा आलेला आहे पिझ्झा, त्याच्याबरोबर आईस टी मस्तपैकी. ही डिश ऑसम आहे, 10 out of 10. मजा आली. चलो आम्ही हे करतो आता लंच एन्जॉय आणि आपण भेटू थोड्या वेळाने.